रायगडावरती असं छान अनुभवायला भेटलं की असं वाटलं की 16 नाही तर महाकुंभ मेळाच भरलाय का काय. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, पाठीमागच्या ब्लॉग मध्ये आपण गडावरती पोहोचलो. त्यानंतर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे आलो. तिथेही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बघतो तर काय मावळ्यांनी हा रायगड भरून उठला होता. तेही 4 तारखेला रात्रीच. दर्शन घेऊन टेंट मध्ये येऊन झोपलो. नंतर सकाळ उठलो, मस्तपैकी फ्रेश झालो. आपल्याला आज गंधवाला सापडलाय रायगडावरती. 5 रुपयाला गन लावून देतोय. शुभम गन लावले 4 वेळा लावल्यानंतर कुठे पहिल्यांदा गन लागतो. माझं कपाळ बघा लाल भडक झालं. त्यानंतर शेवट टिकला लावला. अशा गोष्टी होत असतात. चार्जिंगसाठी मी फिरत होतो, चार्जिंगला पॉईंट सापडत नव्हता. तिथं बघतो तर काय चार्जिंगला एक जोगाडच केलं मावळ्यांनी नुसतं. आणि त्यानंतर ह्या रायगडाचं स्वर्गरूप हे वाटलं की स्वर्गातच आलो की काय. आणि शिवभक्तांसाठी जेवणाची तयारी केली होती. एकही शिवभक्त उपाय झोपणार नाही अशी काळजी घेतली होती. त्यानंतर आलो होळीच्या माळावरती पालखीचं दर्शन घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी पालखी सजवली. दर्शन घेऊन येऊन झोपलो झाडाखाली, कारण ऊन भरपूर पडलं होतं आणि टेंट गरम झालं होतं. तिथं परण्या झोपीच गेला होता काय विषय. आणि बघतो तर काय भयान अशी गर्दी झाली होती सदरेवरती. बघू शकता तुम्ही सर्वांनी येऊन टेंट लावून घेतले होते, मस्त अशी बसली होती. तर म्हटलं गड थोडा फिरून घ्यावा म्हणून आलो इथं गड फिरण्यासाठी. जिकडे जाईल तिकडे गर्दी होती, कारण सगळं शिवभक्तांनी भरलं होतं. आणि आपल्या गडाचं काम चालू आहे हे बघून खूप भारी वाटतंय बरं का, कारण हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला पण समजला पाहिजे. त्यानंतर युवराजनी संयोगिता राजे यांचंही दर्शन झालं. 3 दिवस गडावरती शिवभक्तांसोबत होत्या. त्यानंतर होळीच्या माळावरती मैदानी खेळ बघण्यासाठी झालेली गर्दी बघून अक्षरशः अंगावरती काटा आलं, कारण गर्दी एवढी पहिल्यांदा झाली होती. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती आणि ड्रोन तर पक्षासारखं ड्रोन हवेत उडत होतं. त्यानंतर चालू झाले मर्दानी खेळ. मर्दानी खेळामध्ये रणरागिणी तेवढ्याच उत्साहाने मर्दानी खेळ खेळत होत्या. इथं काय जास्त बघता येईना म्हणून म्हणलं चला सदरीवरती जाऊया. मग सदरी दिशेने आलो आणि इथं बघतो तर काय तेवढीच गर्दी इथं पण झाली होती. पण नियोजन एवढं मस्त होतं की स्क्रीनवरती आपल्याला सगळं बघता येत होतं. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचंही आगमन झालं आणि सगळे शिवभक्त शायरांची वाट बघत होते, कारण आता होता शायरांचा कार्यक्रम. आणि शायरांचा कार्यक्रम म्हणलं की अंगावरती काटा येणारच. आणि सर्वांची आवडती शायर म्हणजे की तुम्हाला माहितच आहे. आता बघा यांची डोलकी कशी वाजते. आता हे आमचे बंधुराज यांनी पण एन्जॉय केला, आम्ही पण एन्जॉय केला. सदरेवरती सर्व डेकोरेशन झालं होतं आणि बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलंय, एकदम मस्त असं. ते बघून निघालो महाराजांच्या समाधीकडे, कारण तिथेही सजावट केली भरपूर अशी मस्त अशी. एका बाजूला एवढा मोठा उत्सव आणि एका बाजूला महाराजांना असं बघणे खूपच इमोशनल फील होतं, कारण याच देवामुळे आज आपल्या देवाऱ्यातले देव आहेत. आता राहिलेला कार्यक्रम आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा होता.